पहिलाच बॉल सुंदररित्या हाताळला जातोय. सेकंड स्लिपचा खेळाडू तिथे तैनात, कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. आदित्य तिथे तैनात होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला चेंडूवाला इथे डॉटच्या मदतीने या षटकाला केली जाते सुरुवात. पहिलं मॅलेंडरी पॉवरप्लेचं षटक. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर स्ट्रायकेवरती फलंदाज अनिकेत पुन्हा एकदा तयार. दुसरा बॉल उंच गेलाय आणि तितक्याच लांबीवरती सुद्धा आलाय आणि चेंडू आलाय सीमारेषा पार. अनिकेतच्या बॅट मधून ठाणपे संघासाठी षटकार. दोन चेंडू समाप्तीवरती आलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6. या आकड्यावरती विचार करायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर प्रत्युत्तर देताना दिसला फलंदाज अनिकेत, त्याच्या मार्फत षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन स्थिरावली आहे. अजूनही 4 चेंडू उर्वरित. पहिल्या मॅलेंडरी पॉवरप्लेच्या षटकातील अनिकेत या पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पीट होताना दिसेल फलंदाज अनिकेत आणि चेंडू आलाय डॉट. 3 चेंडू समाप्तीवरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. चौथा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येणार. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. विकेट क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. पहिला गजरा बसत असताना कानपे संघाला 4 चेंडू समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. पहिली विकेट आली आहे. पहिला हादरा बसला गेलाय कानपे संघाला. अनिकेतला परतवलाय. गोलंदाज समाधान. या गोलंदाजाने 4 चेंडू फेकी केलेत. धावा खर्च केल्यात 6. नवीन फलंदाज रवाना झाले. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज अनुज. 5वा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुंदर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. 38 सर्कलमध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना एकच धाव घेतली जाते आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या मॅलेंडरी पॉवरप्लेच्या षटकातील. स्ट्राईक रोटेट झाली आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज आलेत. आता फलंदाज आदेश. शेवटचा बॉल. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बीट होताना दिसत आहेत. पहिल्या षटकाला झाली ती समाप्ती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर सुंदर षटक हाताळताना दिसला गोलंदाज समाधान. 1 विकेट प्राप्त केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातला दुसरं षटक हाताळताना येतोय गोलंदाज तेजस. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर धावा 7. फटका एक्झिक्यूट केला जातो अनुजच्या मार्फत. क्षेत्ररक्षक असतील तैनात. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. रोखलं जात आहे आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात मॅलेंडरी पॉवरप्लेचं षटक हाताळताना दिसत होता गोलंदाज समाधान, ज्याच्या मार्फत एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आणि वैयक्तिक धावा खर्च केल्या होत्या 7. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्तीवरती आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपल्याकडे चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. समाधान. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज रवाना झालेत. फलंदाज सचिन. 2 चेंडूचा केस समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या स्थिर असेल 8 या आकड्यावरती. 2 महत्वपूर्ण विकेट परतलेत. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. 38 सर्कलमध्ये झेलची संधी निर्माण केली होती. झेल ड्रॉप होतोय आणि ते एकच धाव घेतली जाते आणि एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते 9 या आकड्यावरती. 3 चेंडूचा केस समाप्तीवरती आलाय. अजूनही 3 चेंडू उर्वरित. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते तेजसच्या मार्फत. 3 चेंडू फिकी करत असताना धावा खर्च केल्या 2 आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. सुंदर गोलंदाजी. हा चेंडू आलाय डॉट. 4 चेंडू फके केल्यात. सुंदर प्रयत्न पाहायला मिळतात गोलंदाजाच्या मार्फत. स्ट्रायकेंडवरती फलंदाज अनुज थोडा बीट होताना दिसतोय. संघाची धावसंख्या असेल स्थिर 9 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. फुलर लेनचा बॉल एक्झिक्यूट केला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकच धाव घेतली जाते आणि एकच धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. आणि आता शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आणि स्ट्रायकिंगवरती फलंदाज सचिन. विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात आल्या होत्या 7 धावा आणि या षटकात धावा खर्च केल्यात गोलंदाज तेजस या गोलंदाजाने 3. सुंदर गोलंदाजी. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका सजवलाय. लॉफ्ट केलाय. चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषा पार लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. खणखणीत शेवटच्या चेंडूवरती षटकार. षटकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8च्या सरासरीने 16 या आकड्यावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज जीवन. स्ट्रायकरवरती फलंदाज अनुज. 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2-16 या आकड्यावरती. पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडे मोठी चुकी होतीये आणि चेंडू जातोय वाईड +4 अशा 5 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्ड मध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 21 या आकड्यावरती. अतिरिक्त 5 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तीच लाईन, तीच लेंथ आणि तोच परिणाम पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. विचार करायला गेलं तर 2 षटकाच्या अंती धावसंख्या होती ती 16 या आकड्यावरती आणि आता एकही चेंडू फेकी नाही केलेला आणि धावा खर्च केल्या त्या 6. पुन्हा तीच लाईन. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. स्ट्रायकिंग वरती फलंदाज असेल अनुज. नॉन स्ट्रायकिंग वरती फलंदाज सचिन, ज्याच्या मार्फत दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता.
पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न 38 सर्कल मध्ये असेल चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये आणि एकच धावेत समाधानी मानावी लागते. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. एक चेंडू फेकी केलाय आणि या संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती असेल स्थिर. स्ट्राइक एंड वरती फलंदाज सचिन, गोलंदाज जीवन. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार, फेकी करणार. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेंच्या मदतीने तर गोलंदाजाने तब्बल 11 चेंडू फेकी केलेत. किरणजी पालकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. पुन्हा एकदा फटका सजवलाय, उंच गेलाय, खूप काळ हवेमध्ये होता आणि सुंदर क्षेत्र एक्झिक्यूट केलं जातंय तेजसच्या मार्फत. तीन चेंडू समाप्तीवरती आलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 39 या अंकावरती. चौथा बॉल. फटका सजवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे चुकी करत असताना दिसते खेळतोय फलंदाज दर्शन, ज्याच्या बॅट मधून चौकार आलाय. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. गोलंदाज सोमा या गोलाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय अलॉंग द कार्पेट. 38 सर्कल मध्ये असेल चेंडू. एकच धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला. स्ट्राइक एंड वरती फलंदाज स्वप्नील. संघाची धावसंख्या असेल 44. फटका सजवलाय, लॉफ्ट केलाय आणि चेंडू आलाय सीमा रेषा पार. 6 धावेंसाठी 50 धावा बनवल्यात कांडपे संघाने. 51 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय ते वारदोली संघापुढे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज समाधान, त्याच्या समवेत गोलंदाज अनुज. 24 चेंडू, 51 ची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल. हाफ ट्रॅकर पूल केलाय. पूलचा धमाका. चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा आलाय चेंडू असेल 6 आणि पहिल्याच बॉल वरती प्रहार करताना दिसतोय फलंदाज समाधान आणि संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर फेके गेला होता. गोलंदाज अनुज या गोलंदाजाने सुंदररित्या समाचार घेतला. फलंदाज समाधान
या फलंदाजाने पूल केलं आणि चेंडू फेकून दिला फाईन लेग झोन मध्ये षटकार आणि सुंदर सुरुवात केली आहे. दुसरा बॉल पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने प्रहार केला होता. बीट होताना फलंदाज समाधान चेंडूला इथे डॉट. 2 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या असेल स्थिर 6 या आकड्यावरती 51चा पाठलाग करायचा आहे. 6 बनवल्यात, अजूनही 45ची गरज आहे. मॅलेंडरी पॉपरेचं षटक चालू असताना गोलंदाज असेल अनुज. स्ट्रायकेंडवरती फलंदाज समाधान. 2 चेंडू फेस केलेत. 2 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात. तिसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा अप ट्रॅकर चेंडू त्याच दिशेने फाईन लेग झोन मध्ये चेंडू फेकून दिलाय आणि हा चेंडू आलाय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. 3 चेंडू समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. चौथा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू उंच केले, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे चुकी होतीये. झेल ड्रॉप. जीवनदान भेटलं जात आहे फलंदाज समाधान या फलंदाजाला, ज्याच्या मार्फत 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते. त्याच फलंदाजाला जीवनदान भेटलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 चेंडूंच्या अंती 14 या आकड्यावरती. चार चेंडू फेकी केलेत, 14 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने फेकून दिलाय. अक्षरशः चेंडू आलाय सीमारेषा पार. 1 बाउन्सच्या स्वरूपात चौकार आणि चौकारच्या मध्ये धाव मिळतील 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 18 या आकड्यावरती. पहिलं मॅलेंडरी पॉपरेचं षटक सुंदररित्या पुरेपूर वापर करताना दिसतोय फलंदाज समाधान. 5 चेंडू 18 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल, फुलर लाईनचा चेंडू. अपील तंत्राचा वापर केला होता आणि इथे लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव घेतली जाईल आणि 1 धावेच्या मर्तीने पहिल्या षटकाला झाली ते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 19 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. विचार करायला गेलं तर 51चा पाठलाग करायचा आहे. आता सांगे कोर्टातला दुसरा षटक हाताळताना दिसेल गोलंदाज अनिकेत.
51चा पाठलाग करत असताना 19 बनवल्यात. स्ट्रायकरवरती फलंदाज पुन्हा एकदा समाधान. आपट्रेकर चेंडू आणि हिते चेंडू असेल निर्धाव. सुंदर सुरुवात केली जाते दुसऱ्या षटकाला. पहिला चेंडू आला निर्धाव. निर्धाव चेंडूच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, स्थिरावली आहे ती 19 या आकड्यावरती. दुसरा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका सजवण्याचा प्रयत्न खालीच राहिलाय. सुंदर गोलंदाजी. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आलाय निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज अनिकेत. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अनुज या गोलंदाजाने, पण आता सुंदररित्या कमबॅक करताना दिसेल गोलंदाज अनिकेत. 2 चेंडू निर्धावपैकी केलेत. पुन्हा एकदा सुंदर लाईन आणि लेनचा वापर केला जातोय. बॅक टू बॅकचे 3 चेंडू डॉट आलेत. 3 चेंडू फेकी केलेत. कोणत्याही प्रकारची धाव अद्यापही खर्च केलेली नाहीये. सुंदर गोलंदाजी. संघाची धाव संख्या स्थिर 19 या आकड्यावरती. 51चा पाठलाग करायचा आहे. चौथा बॉल. आता समाचार. चेंडू फेकून दिलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये आलाय खणखणीत. समाधानच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या मदतीने धावा मिळतील 6. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेलं तर 26 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू फेकी केलेत. पहिल्या 3 चेंडूवरती कोणतेही धाव खर्च केली नव्हती गोलंदाज अनिकेत या गोलंदाजाने, पण चौथ्या चेंडूवरती थोडा गफलत करताना दिसला गोलंदाज अनिकेत. हा ट्रॅकर चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर वापर केला फलंदाज समाधान या फलंदाजाने आणि षटकार एक्झिक्यूट केला. 25 धावा स्कोर कार्ड वरती. 5वा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका खेचला जाते. अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. थोडी गफलत. 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव समाधानी मानावी लागेल. 1 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. या षटकाचा विचार करायला गेला तर 5 चेंडू फेकी केलेत आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकवर आलाय फलंदाज सलामीचा फलंदाज तेजस. सुंदर फटका एक्झिक्यूट. लॉफ्टेड हिट. चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय तेजसच्या बॅट मधून षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. आता समीकरण बदललं. येणारे 12 चेंडू आणि 19 या आकड्यावरती. दोन षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 19 धावसंख्येची. चौथ्या मॅच कडे सांगे कोर्टातला तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज आदेश. 12 चेंडू